तुम्हाला माहिती आहे ना, जगातील 7 अजुबे त्यातला एक ताजमहल. हाच तो ताजमहल ज्यामध्ये मराठ्यांनी घोडे बांधले होते. मराठ्यांनी घोडे बांधले होते हे तर सर्वांनाच माहिती आहे, पण का बांधले होते चला सांगतो. त्याआधी आपल्या पेजला फॉलो करून घ्या, कारण की असाच इतिहास आणि मंदिराबद्दलचे रहस्य मी आपल्या पेजवरती सांगत असतो. त्यांचं नाव होतं महादजी शिंदे. सुमारे 1780 ते 1790च्या दशकात महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली आणि आग्रा जिंकलं होतं. दिल्ली आणि आग्रा जिंकल्यानंतर उत्तर भारतात मराठ्यांचं वर्चस्व निर्माण झालं होतं. 1788 मधील इस्माईल बेगच्या विरुद्ध युद्धादरम्यान मराठी सैन्याने या परिसराचा वापर केला होता. या काळामध्ये दिल्ली आणि आग्र्यामध्ये मराठ्यांचं राज्य होतं आणि आपले वर्चस्व गाजवताना ताजमहलच्या परिसरात घोडे बांधले होते आणि तो परिसर तात्पुरता तळ म्हणून वापरला होता. अशाच प्रकारे ताजमहलचा वापर एक स्मारक म्हणून नाही, तर मराठा सैन्याने आपला घोडदलासाठी छावणी म्हणून वापर केला होता. हा एक रोचक आणि ऐतिहासिक पैलू आहे. आता काही लोक कमेंट करतील की तुला कशाला पाहिजे हा इतिहास. तर मित्रांनो, हा एक मराठ्यांचा इतिहास आहे आणि मराठ्यांचा इतिहास सांगायला आम्ही कधीही मागे पडणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. चला तर मग, धन्यवाद.